अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता अजितदादांचा वारसा पुढे कोण चालवणार, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार या चर्चांना उधाण आलं आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादांनंतर सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी मागणी पक्षातून जोर धरू लागली आहे। या संदर्भात पक्षातल्या अनेक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी जाहीरपणे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं तसंच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करावं अशी मागणी केली। या संदर्भात रात्री उशिरा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे, परंतु सुनेत्रा पवार अजूनही या धक्क्यामध्ये आहेत। त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे एकंदरीत पाहता अजित पवार यांच्यानंतर राज्यातली सगळी समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत। अशा वेळेला सुनेत्रा पवार यांची भूमिका काय आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं, त्याला अधिकाधिक गतीनं पुढे घेऊन जाण्याचं काम राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणाऱ्या नेत्याला करावं लागणार आहे। त्यामुळे येत्या काही काळामध्ये सुनेत्रा पवार ही अन्य कोणी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होतं हे पाहावं लागेल। सध्या ही राजकीय चर्चा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होत आहे। तुम्हाला या राजकीय चर्चेबद्दल काय वाटतं? सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करणं योग्य आहे का? आणि पवार कुटुंबाची राजकारणात पुढे काय भूमिका असेल यावर तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। सर्जनशील न्यूज